हरे नाना हरे नाना हरे म्हणजे जसं त्यांना सांगितलं सगळे मला फक्त आपल्याला कव्वले म्हणून तेवढं फक्त लगेच जेवढं. आता तुम्ही बघताच आहे, गेली 2 दिवस जवळपास 22 तास गायलोय. आता सकाळी 4 वाजता भजन संपवलं आणि इकडे आलोय. काही ठीक. अरे अपने भक्तों को क्या से क्या बना देते हैं. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं म्हणून घेतलं होतं तसा नाना काका माझ्याकडनं म्हणून घेत आहेत. आणि आज संदीप भैया आला म्हणून अपने भक्तों को क्या से क्या बना देते हैं. आणि आवाज चालत नसून सुद्धा अनहोनी बात को होनी में बदल देते हैं. अरे इंदौर के नाना, खामगांव के काका, किस्मत भी बदल देते हैं. नाना जब तक न चाहे आदमी को कुछ नहीं होता. मुझे मालूम है मेरी अदा से कुछ नहीं होता. संजू भैया किती उडला तरी काय होणार नाही. ते त्यांची इच्छा असेल तरच होईल. यहाँ तेरा करम, यहाँ तेरा करम, तेरा भरम सा काम होता है. यहाँ मशगूल होकर आदमी से कुछ नहीं होता. नाना का आसरा हर हाल में मखरूफ काफी है. अरे भरोसा कर किसी की दुश्मनी से कुछ नहीं होता. आज आवाज भी दुश्मन बन गई फिर भी कुछ नहीं होगा. जमाना क्या करेगा जो आवाज दुश्मन बन जाए. हाँ, क्योंकि नाना तेरी लीला बना जा. नाना तेरी लीला नाना तू बड़ा नाटक खेलने वाला है. कभी मच्छिंद्र बनता है तो कभी स्वामी कोट का बनता है. कभी कबीर बनता है तो कभी काका खांगा का होता है. नाना तू बड़ा नाटक खेलने वाला है. का नानांनी काकांना सांगितलं होतं की आता तुम्ही तुमच्या कार्याला लागा. तुम्ही म्हणजे आम्ही असं. नाना तुबड़ा नाटक खेलने वाला है. कभी मच्छिंद्र बनता है तो कभी स्वामी कोट का बनता है.
कभी कबीर बनता है, कभी ब्रह्मा विष्णु महेश होता है। अरे भेष बदलने का काम तो हर कोई करता है, अरे भेष बदलने का काम तो हर कोई करता है, पर रूप बदलने वाला दुनिया में है, रूप बदलने वाला दुनिया में है, दुनिया में एक है, दुनिया में एक है, अरे दुनिया में एक है, दुनिया में न जाने तुझे कितनी लाख आंखें हैं कि यहाँ बैठे बैठे तू दुनिया का कोना कोना देख लेता है। न जाने कैसे कान है तेरे, न जाने कैसे कान है तेरे, कि तू चींटी की आवाज सुनता है। अरे लाखों को दर्श दिया है तूने, अरे लाखों को दर्द दिया है तूने, अरे इंदौर के ये नाना बड़े इंदौर के ये नाना होनी तेरी दया से होनी होती है, जिसे चाहता है तू पंछी की तरह पकड़ लाता है। म्हणजे आज असंच झालं की नाही तर 2 दिवसाचा कार्यक्रम असतो, आज दुपारी 2-3 वाजता तिथं निघालो असतो, पण संध्याकाळी तुम्ही कोणी नसते, फक्त अजयकडे तुम्हाला खाल्ला तर पुढे निघालो असतो. पण नानांनी सांगून ठेवलंय की भोजनापेक्षा भजन जास्ती करा, तर भूकही जास्ती लागेल, जास्ती खाणार नाही ना एवढं. त्यामुळे आणि पुन्हा आता मी सांगितलंय की गेले 15 दिवस नाना सतत गाऊन घेतात आहे, सतत गाऊन घेत आहेत. त्याच्यामुळे आज सर्दी आणि घसा हे असं होऊन राहिलंय, पण शेवटी नाना ते नाना. आणि म्हणून होनी तेरी दया से होनी होती है, जिसे चाहता है तू. एक दिवसाचा कार्यक्रम करवला जिसे चाहता है तू, कारण काकांनी 18 वर्ष आमच्या बरोबर काढलेले. आता छाया मागे बसली आहे, आमच्या लग्नाची तयारी सुद्धा सगळी काकांनीच केलेली आहे नानांबरोबर. त्यामुळे जिसे चाहता है तू पंछी की तरह पकड लाता है, त्यांनी धरून आणलं. आणि मग सगळे म्हणाले की म्हणा. मग नानांना सांगितलं की दाद रखा, इम्तिहान लेने का तेरा तरीका भी अजीब है नाना, तू इम्तिहान लेता है और तू सहारा देता है. तेरे हाथ में ये जो बबूत की पुड़िया है, ये तो बहाना है तेरा, ये तो बहाना है तेरा. तेरे हाथ में ये तो बबूत की पुड़िया है, ये तो बहाना है तेरा, ये तो बहाना
है